नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राम गायकवाड आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहू की ई पीक पाहणी जर केली नाही तर आपले काय नुकसान होऊ शकते किंवा आपण जर ई पीक पाहणी करण्यापासून वंचित राहिलास तर आपल्याला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया ई पीक पाहणी नसेल तर सरकारची मदत विसरा. 1 ऑगस्टपासून ई पीक पाहणीची नोंदणी सुरू होणार आहे. तरी आपल्या शेतात पिकलेल्या पिकांची माहिती सरकारला देण्यासाठी मागील 4 वर्षापासून ई पीक पाहणीची प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. यंदा ई पीक पाहणी सुरू करू न शकलेल्या शेतकऱ्यांना सरकारची मदत तसंच पीक विम्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. कारण सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई पीक पाहणी बंधनकारक केली आहे. 1 ऑगस्टपासून जिल्ह्यात ई पीक पाहणी सुरू करण्यात येणार आहे. तरी 15 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना ई पीक पाहणीच्या ॲपद्वारे शेतकऱ्यांना ही नोंदणी करून घ्यायची आहे. राज्य शासनाकडून 2021 पासून ई पीक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांनी हंगामातील पिकांची नोंद ॲपद्वारे करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पहिल्या वर्षी योजनेस कमी प्रतिसाद मिळाला होता, परंतु नंतरच्या 2 वर्षांनंतर शेतकऱ्यांमध्ये जागरूकता झाल्यामुळे ई पीक पाहणीला प्रतिसाद मिळत आहे. यंदा देखील ई पीक पाहणीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. येत्या 1 ऑगस्टपासून शेतकऱ्यांना ॲपवर जाऊन नोंदणी करता येईल. शेतकऱ्यांनी आपली सहभाग नोंदवावा. जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून ई पीक पाहणी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र सरकारकडून विकसित करण्यात आलेल्या ई पीक पाहणी ॲपद्वारे शेतकरी शेतातील पिकांची नोंदणी करू शकतील. 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या काळात शेतकऱ्यांना नोंदणीची सोय असेल. यानंतर तलाठी व कृषी सहाय्यकांच्या स्तरावरील नोंदणी करता येईल. यासाठी 15 ऑगस्टपर्यंत ही शेवटची तारीख 15 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असेल. जर आपण ई पीक पाहणी नाही केली तर कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल हे आता पाहू. पहिली अडचण, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात येते, परंतु आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे त्यांनाच फक्त ई पीक पाहणी याचं मदत मिळेल. अशा शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. तसेच विमा कंपन्याकडून देखील ई पीक पाहणीला अहवालाद्वारे शेतकऱ्यांना पात्र किंवा अपात्र ठरवण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या मदतीसाठी पात्र असताना देखील ई पीक पाहणी झालेली नसल्याने अशा शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून अपात्र ठरवण्यात येईल. त्यामुळे जेवढे होईल तेवढे सर्वांनी ई पीक पाहणी करून घेणे महत्त्वाचे आहे. तरी ई पीक पाहणीद्वारे लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्यावी ही नम्र विनंती. जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.